निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली रूपश्रीपरिवेष्टितो विजयते रूपान् चूडामणि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकीवरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते गुरुवाद्यासः वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। शुकं कौरवोदज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशयत्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रम् इथे नामृतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरासी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विदुरजी आणि त्यांची पत्नी भगवंताची मनापासून वाट पाहत होती की तेव्हा तरी भगवंतांनी आपल्या घरी यावं, आपल्याला दर्शन द्यावं, आपल्याशी बोलावं असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना मनामध्ये असंही वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण जर आपल्या घरी आले तर त्यांचं आदरातिथ्य कसं करणार. आपणच कुटीमध्ये राहतो, अन्न खातो, भगवंतांचं काय आदरातिथ्य करणार. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी चांगलं भोजन तयार करू शकणार नाही, तर ती सामग्री आपल्याकडे नाही. शुकदेवजी महाराज परीक्षितेला सांगतात की भगवान विदुरजींचे घर आपलेच मानत होते आणि म्हणून भगवंत विदुरजींच्या झोपडीसमोर येऊन उभे राहिले. झोपडीमध्ये विदुरजी आणि त्यांची पत्नी भगवंताचं कीर्तन करत होते. माणसाचं जीवन जर शुद्ध असेल तर भगवंत न बोलवता त्यांच्या घरी येतात, भक्ताच्या घरी जातात. आता भगवंत दाराच्या बाहेर यांचं कीर्तन संपण्याची वाट पाहत होते. शेवटी भुकेने व्याकुळ होऊन श्रीकृष्णाने दाराची कडी वाजवली आणि सांगितलं, दार उघडा, मी आलो आहे. विदुरांनी अतिशय आनंदाने दार उघडलं आणि त्यांना चतुर्भुज नारायणाचं दर्शन झालं. अति आनंदाच्या भरात विदुरजी आणि त्यांची पत्नी देवांना आसन द्यायला विसरले. ज्या गोष्टीची त्यांनी कल्पना केली ती भगवंत साक्षात समोर उभे राहिले, तर काय बोलावं, काय करावं त्यांना काही सुचेना. तेव्हा भगवंतांनी स्वतः गर्भासन घेतलं आणि विदुरजींचा हात धरून त्यांना आपल्या जवळ बसा. भगवंत म्हणाले, मला भूक लागली आहे. आतापर्यंत त्यांना भूक नव्हती. दुर्योधनाने विचारलं, त्याला भूक नव्हती. ते म्हणतात, आता मला खूप भूक लागली, मला काहीतरी तुम्ही खायला द्या. विदुरजींनी विचारलं, देवा आपण दुर्योधनाकडे भोजन नाही का केलं. कृष्ण म्हणाले, काका तुम्ही जिथे जेवण नाही त्या घरी मीही जेवण घेत. जिथे भक्ताचा अपमान होतो तिथे भगवंत जात नाही. तिथला प्रसाद अन्न काहीही सेवन करत नाही. मग पती पत्नी विचार करायला लागले की भगवंताचं स्वागत कसं करावं. ते दोघेही तपस्वी होते. केवळ कंदमुळं आणि
कड्या खाऊन ते राहत होते. त्यांना आता संकोच वाटला की भगवंतांना कड्या कशा खायला द्यायच्या. दोघांनाही काही सुचत नव्हतं. तितक्यात श्रीकृष्णांनी चुलीवरचं कड्याचं भांडं खाली उतरवलं आणि कड्या खायला सुरुवात केली. श्रीकृष्णांना दुर्योधनाकडचे मिष्टान्न खावेसे वाटले नाही, पण विदुराच्या घरच्या कण्या त्यांनी खाल्ल्या. आता विदुरजींना धृतराष्ट्राने परत केलं. तेव्हा त्यांनी धृतराष्ट्राला धर्म, न्याय, सत्य ह्या गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही पांडवांशी विषमतेचा व्यवहार करायला नको होता असंही सांगितलं. एवढंच नाही तर तुमच्या घरामध्ये दुर्योधन रूपी कलियुगाचा अवतार झाला आहे आणि तो तुमच्या वंशाचा नाश करण्याकरता आला आहे. हे तुम्ही समजून घ्या. पुत्र प्रेम थोडस बाजूला ठेवा. जरा नीट विचार करा की दुर्योधनामुळे काय होणार आहे. हे सगळं दुर्योधनाला कळल्यानंतर तो पुन्हा विदुरजींवरती नाराज झाला. तेव्हा विदुरजींनी आपलं धनुष्य धृतराष्ट्राच्या दारासमोर ठेवलं आणि आपल्या घराचा आणि नगराचा त्याग केला आणि तीर्थाटनाला ते निघून गेले. त्यांना माहिती होतं की आता थोड्याच दिवसात युद्ध सुरू होणार आहे आणि त्यांना युद्धामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं. त्यामुळे ते घरदार सगळं सोडून निघून गेले. आता तीर्थाटनाला गेले म्हणजे यात्रा करायला गेले. मग यात्रा म्हणजे काय? तर यात्रा म्हणजे याती इंद्रियांना प्रतिकूल विषयांपासून हटवून अनुकूल विषयांकडे लावणं म्हणजे यात्रा. त्याच्या यात्रा केल्या जातात. आताच्या यात्रा नव्हे, त्या काळातल्या यात्रा कशा केल्या जायच्या किंवा त्यामध्ये काय संकल्पना होती ते आपण पाहतोय. यात्रा विधीपूर्वक करायच्या असतात. त्याचे विधी असतात. कुठले सामान बांधणं, बॅगा, तिकीट बुक केले, हाय हाय बाय बाय केलं, चालेल असं नाही. यात्रा सुरू करण्याआधी संकल्प करावा. प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे संकल्प आहे. का करायचा संकल्प? कारण ज्या वेळेला आपण तो संकल्प करतो, विशिष्ट संकल्प करतो, त्यावेळेला वैश्विक एनर्जी, ऊर्जा तो संकल्प पूर्ण करण्याकरता मदत करते. म्हणून संकल्प करायचा. दररोज देवाची पूजा करताना सुद्धा संकल्प आहे. सत्यनारायणाची पूजा तुम्ही घाला, काही करा, गुरुजी पहिल्यांदा संकल्प करून देतात. बरोबर? तसं यात्रा करताना सुद्धा पहिल्यांदा संकल्प आहे की मी यात्रेला निघालो आहे. ज्या कुठल्या यात्रेला, तर ते भगवंताचं दर्शन मला व्यवस्थित व्हावं, माझा प्रवास सुखकर व्हावा. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष दर्शन आणि आत्मानुभूती, त्याच्याकरता पूर्वी यात्रा केल्या म्हणजे. आता ट्रिपसाठी यात्रा केली, लोकांना दाखवलं, आम्ही पण केली, आम्ही पण जाऊन आलो, आम्ही पण हे बघितलं तशा यात्रेने. तर यात्रा ते विधीपूर्वक करायची. यात्रेला निघण्यापूर्वी प्रतिज्ञा करायला हवी, ब्रह्मचर्याचं पालन करायला हवं. यात्रा करताना क्रोध अशी प्रतिज्ञा करावी की संपूर्ण यात्रा होईपर्यंत मी ब्रह्मचर्य पालन करेन. यात्रेच्या पूर्ण कालावधीमध्ये मी क्रोध येऊ देणार नाही, खोटं बोलणार नाही, व्यर्थ बोलणार नाही, अहंकार युक्त वागणार नाही. अत्यंत नम्रपणे मन शांत ठेवून भगवंताचं सातत्याने स्मरण करेल. प्रवास करतानाही आणि जिथे आपण जाणार आहोत भगवंताचं दर्शन घेण्याकरता, त्या प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अनुसंधान मी करेल. बाकी तुमचा पती मी करणार. तुमचा मोबाईल अच्छा एवढाच आहे का? कुठल्या कंपनीचा, काय आहे, कुठली बॅग घेतली, कुठले कपडे घातले, मग काय यात्रेमध्ये या गोष्टी सांगितल्या. तेव्हा तीर्थयात्रा सफल होते. बरोबर आहे? तीर्थयात्रा करताना लोक वस्तूंचा त्याग करतात. काय? मग कुठल्या वस्तूंचा त्याग करतात? तर ज्या वस्तू आवडत नाही त्या वस्तूंचा लोक त्याग करतात आणि येतात. पण यात्रेमध्ये हे अपेक्षित नाही. यात्रेमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर एक एक विकार सोडायचा असतो.
काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं आणि मी काम सोडला असं म्हणतो. गोकुळ मथुरेच्या यात्रेमध्ये क्रोध सोडला असं म्हणावं. असं एकेका तीर्थक्षेत्रामध्ये एक एक विकार सोडला तर भगवंत प्रसन्न होऊन कायमचे आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट होऊन राहतील. जे लोक यात्रेला जातात, यात्रेतून आल्यावर विचारा बरं भगवंताचं जे दर्शन झालं ते कसं होतं, आठवत नाही. काही सेकंद फक्त भगवंताकडे पाहतात, बाकी सगळं पाहतात. मंदिर पाहते, आजूबाजूला दुकानं कोणती आहेत, कुठल्या दुकानात काय चांगलं मिळतं, हे सगळं माणूस पाहतो. मग बाग बगीचा कसा आहे, शहराची रचना कशी, हे सगळं लक्षात राहतं. पण ज्याच्या करता गेलो आहे त्याचं स्वरूप लक्षात राहत. मग त्याला यात्रा म्हणायचं का? त्याला यात्रा म्हणायचं. यात्रा ही अशी सांगितली, काशी ही ज्ञानभूमी आहे, अयोध्या ही वैराग्य भूमी आहे, व्रज प्रेमभूमी आहे, नर्मदेचा किनारा तपोभूमी आहे. म्हणून या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विकारांची निवृत्ती आणि ज्ञान, वैराग्य, भक्ती यांची सिद्धी प्राप्त करता आली पाहिजे. लोक यमुना प्रदक्षिणा करतात. यमुनेची प्रदक्षिणा असते 4 धाम, नर्मदेची 4 धाम यात्रा करतात. पण मनामध्ये काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार याच्यात कुठेतरी कमी होतं का यात्रेला जाऊन आल्यावर? नाही. त्याला यात्रा म्हणता येईल. यात्रा ही अशी असावी की प्रत्येक ठिकाणी एक एक विकार आपला सुटला पाहिजे आणि शुद्ध प्रसन्न मनाने भगवंतांना आपल्या हृदयामध्ये घेऊन आपण घरी आले पाहिजे. अन्यथा तीर्थयात्रा म्हणजे मनोरंजनाचं, पर्यटनाचं एक साधन होऊन जाईल. वेगवेगळ्या तीर्थांचं भ्रमण करत विदुरजी यमुनेच्या काठी गेले आणि तिथे त्यांची उद्धवांशी भेट झाली. त्यांनी उद्धवांना द्वारकेचं कुशल मंगल विचारलं. आता ते तीर्थयात्रा करत होते त्यामुळे त्यांचा कोणाशीच संपर्क नव्हता. आणि उद्धव त्यांना भेटल्यानंतर त्यांनी स्वाभाविकपणे उद्धवांना विचारलं. तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण अंतर्धानही झाले होते. म्हणजे कौरवांचं पांडवांचं युद्ध झालं, पांडवांनी राज्य केलं, नंतर भगवान श्रीकृष्ण अंतर्धानही झाले. इतका कालावधीमध्ये गेला होता. त्या पूर्ण कालावधीमध्ये विदुरजी तीर्थाटन करत होते. तोपर्यंत भगवंत अंतर्धान झाले होते, फक्त उद्धवजी मागे राहिले होते. विदुरजींनी क्षेमकुशल विचारल्यानंतर श्रीकृष्णांच्या स्मरणाने उद्धवजी मग्न होऊन गेले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचं संपूर्ण शरीर रोमांचित होऊन गेले. तुम्हाला माहिती आहे का उद्धवजी? तुम्हाला माहिती आहे उद्धवजी वयाच्या 5व्या वर्षापासून श्रीकृष्णांची पूजा करायचे. उद्धवजी भगवान श्रीकृष्णांचे भाऊ आहेत, भक्त आहेत आणि वयाच्या 5व्या वर्षापासून ते भगवान श्रीकृष्णांची आराधना करत होते. इतके ते भक्त होते आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचं स्मरण झाल्याबरोबर त्यांच्या डोळ्यामध्ये आसू वाहायला लागले. त्याच उद्धवजींची आणि श्रीकृष्णांची ताटातूट झाली होती. इतके महान विद्वान, मंत्री, गुप्त रहस्यांचे ज्ञाते, तत्वज्ञानी असूनही जेव्हा विदुरजींद्वारा श्रीकृष्णांचं स्मरण झालं त्याबरोबर उद्धवजी प्रेमभावामध्ये मग्न होऊन गेले. त्यांना काही सुचेना. भगवान श्रीकृष्ण त्यांना आपल्या हृदयामध्ये दिसायला लागले. थोड्या वेळाने सावध झाल्यावर ते विदुरजींच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला लागले. त्यांनी सांगितलं की विदुरजी, आता न देवी आहे, न वसुदेव आहे, न प्रद्युम्न आहे, न अनिरुद्ध आहे, न पिता आहे. भगवंताची माया अशी आहे की या संसारी जगात जी वस्तू वरती जाते ती परत खाली येते. तिथला हा नियमच आहे. आणि जे वेगळे होतात ते एकत्र येतात, जे एकत्र येतात ते पुन्हा वेगळे होतात. ते संयोगही होतो आणि वियोगही होतो.
हे सगळं अनुभवून श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून मी इथे यमुना किनारी आलो आहे. आता इथून गंगेच्या किनाऱ्याने बद्रिकाश्रमामध्ये मी जाणार आहे, असं उद्धवजींनी विदुरजींना सांगितलं. की आता कुणी शिल्लक नाहीये, सृष्टीचा हा नियम आहे. त्याप्रमाणे भगवंतांनी आपली लीला केली. नंतर त्यांनी सगळी लीला आवडून घेतलेली आहे. मला मात्र भगवंतांनी भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. मी आतापर्यंत इथे होतो, आता मी गंगेच्या किनारी जाणार आहे. तिथे तपस्या करून भगवंताची आराधना करेल आणि पुढे भगवंत मला जशी आज्ञा देतील त्याप्रमाणे मी पुढची वाटचाल करणार आहे. मग विदुरजी उद्धवजींना विनंती करतात की भगवान श्रीकृष्णांनी तुम्हाला जो भागवत धर्माचा उपदेश केला आहे तो ऐकण्याची माझी इच्छा आहे. पण मी जातीहीन आहे, आपल्यासारखे संत दयेची सागर आहेत, तेव्हा तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि भगवान श्रीकृष्णांनी तुम्हाला उपदेश केला तो तुम्ही मला सांगा. त्यावरती उद्धवजी त्यांना म्हणाले की विदुरजी, भगवान श्रीकृष्णांनी परम धाम गमन करताना वसुदेव, देवकी, रुक्मिणी, सत्यभामा यापैकी कोणाचीही आठवण केली नाही. पण ते म्हणाले की मला माझ्या विदुराची खूप आठवण येते आहे. त्यांची भेट झाली नाही. मी त्यांच्या घरी एकदा कळ्या खाल्ल्या होत्या, त्याचा स्वाद मी अजूनही विसरलेलो नाही. विदुर उद्धवाला विचारतात की खरंच का भगवंतांनी माझी आठवण काढली? तर तुम्ही आपण समोर आले म्हणून सांगताय की हो तुमची आठवण काढली. त्यावरती उद्धवजी म्हणाले की विदुरजी, आपण मोठे भाग्यवान आहात. भगवंतांनी एकदा नाही तर 3 वेळेला आपली आठवण काढली. आणि भगवंत म्हणाले की मी सर्वांना काही ना काही दिलं आहे, पण विदुरजींना मात्र मला काहीच देता आलेलं नाही. आणि माझ्याबरोबर म्हणजे उद्धव यांच्या बरोबर त्यावेळेला मैत्रेय ऋषी त्या ठिकाणी होते. तर मैत्रेय ऋषींना भगवंतांनी सांगितलं की मैत्रेया, जेव्हा विदुर तुम्हाला भेटतील तेव्हा त्यांना हा भागवत धर्म तुम्ही सांगा. हे ऐकून विदुरजींच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. प्रेमाने ते विवल होऊन रडायला लागले. उद्धवजी त्यांना म्हणाले की भगवान श्रीकृष्णांनी तुम्हाला सांगितले आहे की तुम्ही मैत्रेय ऋषींजवळ जा. श्रीकृष्णांनी जेव्हा मला उपदेश केला तेव्हा मैत्रेयजी तिथे उपस्थित होते. आणि उपदेश केल्यानंतर मैत्रेयजींना त्यांनी आज्ञा केली की जेव्हा विदुरजी तुम्हाला भेटतील तेव्हा त्यांना माझ्या ज्ञानाचा तुम्ही उपदेश करा. त्यामुळे मी काही तुम्हाला ते ज्ञान देऊ शकणार नाही, तुम्ही मैत्रेय ऋषींजवळ जा. ते ऐकून विदुरजींनी उद्धवजींचा निरोप घेतला आणि गंगेच्या किनाऱ्याने ते निघाले. विदुरजींना यमुनेच्या कृपेने भक्तीचं दान मिळालं. पण ज्ञान व वैराग्याशिवाय भक्तीत ऋण होत नाही. आणि ज्ञान आणि वैराग्य यांचं दान भगवती गंगा देते. आता या ज्या नद्या आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, कालिंदी, ह्या प्रत्येक नदीच्या जवळ ज्यावेळेला आपण राहतो त्यावेळेला आपल्या मनोवृत्तीमध्ये बदल व्हायला लागतो. म्हणून हे जे तपस्वी लोक असतात ते विशिष्ट नदीच्या किनारी जाऊन तप करताना आपण पाहतो. लक्षात आलं? प्रत्येक ऋषी मुनींनी जे तप केलंय, साधना केली, ती नदीच्या जवळ जाऊन केली. तिथे त्यांना ज्ञान प्राप्त होतं, तिथे पहिला मिळतं, तिथे भक्ती मिळते. विदुरजी गंगेच्या काठी मैत्रेय ऋषींच्या आश्रमामध्ये आले. त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं. त्या गंगेच्या काठावरचे दगड सुद्धा अत्यंत भाग्यशाली आहेत, कारण मैत्रेय ऋषींसारख्या सत्पुरुषांच्या चरणांचा स्पर्श त्यांना कायम होतो. विदुरजींच्या मनामध्ये आता शंका आली की आपण जातीहीन आहोत, त्यामुळे मैत्रेयजी आपल्याला उपदेश करतील की नाही करतील. मी पापी आहे, अधम आहे, पण असं असूनही भगवंतांनी मात्र मला आपलं मानलेलं आहे. असा विचार करत असताना विदुरजी मैत्रेयींच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचले. त्यांनी मैत्रेय ऋषींना साष्टांग नमस्कार केला. त्यांची विनयशील वृत्ती पाहून सर्वांना आनंद झाला.
मैत्रेयी ऋषींना साष्टांग नमस्कार केला ही त्यांची विनयशील वृत्ती सगळ्यांना भावली. आणि मैत्रेयी ऋषी त्यांना म्हणाले की आपण साक्षात यमराजाचे अवतार आहात. विदुषी कोण आहेत? यमराजाचे अवतार आहे. कसं काय यमराजाचे अवतार आहे? तर ती गोष्ट आता येते. एकदा मांडव्य ऋषींच्या शापामुळे दासीपुत्राच्या रूपामध्ये शूद्राच्या घरी आपला जन्म झालेला आहे. एकदा काही चोरांनी राजाच्या खजान्याची चोरी केली. चोरी करून पळताना राजाच्या शिपायांनी त्या चोरांना पाहिलं आणि त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. चोरीचा जो माल घेऊन ते पळत होते तो आता पुढे घेऊन जाणं त्यांना अवघड वाटायला लागलं. आणि म्हणून त्यांना रस्त्यामध्ये मांडव्य ऋषींचा आश्रम दिसला. त्यांनी काय केलं? त्या चोरांनी आपल्या जवळची काही संपत्ती चोरलेली होती ती सगळी संपत्ती मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये टाकून दिली आणि तिथून ते पळून गेले. राजाचे सैनिक पाठलाग करत करत आश्रमामध्ये आले आणि त्यांना त्या आश्रमामध्ये राजाच्या खजान्यातील चोरलेली सगळी संपत्ती दिसली. आणि त्यांना असं वाटलं की मांडव्य ऋषींनीच ते चोरलंय. त्यांनी मांडव्य ऋषींना पकडलं आणि मुद्देमालासहित राजाच्या समोर उपस्थित केलं. राजाने मांडव्य ऋषींना देहांत प्रायश्चित्त दिले. आता देहांत प्रायश्चित्त देत असताना त्यांना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. सुळा टोकदार असतो, जमिनीमध्ये तो रोवलेला असतो आणि त्याच्यावरती माणसाला बसवतात. बसवल्यानंतर हळूहळू तो सुळा आतमध्ये घुसत जातो आणि शरीर दुभंगतं, फाटतं. तर तशी शिक्षा मांडव्य ऋषींना देण्यात आली. पण झालं असं की ते त्या सुळ्यावरती जाऊन बसले आणि त्यांनी गायत्री मंत्राचा जप सुरू केला. त्याचा परिणाम असा झाला की त्या सुळ्याला पानं फुटली. सुळ्याला पानं फुटली. तिथे उपस्थित असणारे सैनिक घाबरले आणि पळत पळत राजाकडे गेले. त्यांनी राजाला एक घटना सांगितली. राजाही घाबरला. त्याच्या हे लक्षात आलं की ज्या माणसाला आपण शिक्षा दिली, ज्या ऋषींना शिक्षा दिली ते ऋषी सामान्य नव्हे. आता ते सामान्य नव्हे याचा अर्थ ते असामान्य आहे, बरोबर. आणि ते जर आता आपल्यावर रागवले आणि त्यांनी जर आपल्याला शाप दिला तर आपलं काही खरं. म्हणून तो राजा पळत पळत आला आणि त्याने मांडव्य ऋषींच्या चरणी लोटांगण घातलं. त्यांना सांगितलं की माझी यात काही चूक नाहीये, अनाथांनी या सगळ्या गोष्टी घडल्या, मला तुम्ही माफ करा. राजाला पश्चाताप झाला. त्याने ऋषींची क्षमा मागितली. ऋषींनी राजाला क्षमा केली. पण यमराजांनी आपल्याला देहांताची शिक्षा का दिली हे विचारण्याकरता मांडव्य ऋषी यमराजाकडे गेले. मांडव्य ऋषी येतात हे पाहून यमराज घाबरले. ऋषी मुनींना देवता सुद्धा घाबरतात. यमराज घाबरले आणि ऋषींना ते म्हणाले, घाबरले. ऋषी त्यांच्या जवळ गेले. ऋषींनी विचारलं की मला ही अशी शिक्षा का दिली तुम्ही? मी असं कुठलं पाप केलं की एवढी भयंकर शिक्षा तुम्ही मला दिली? त्यावरती यमराज त्यांना म्हणाले की ऋषी महाराज, आपण 3 वर्षांचे असताना एका फुलपाखराला एक काटा तुम्ही टोचला खेळता खेळता. ते पाप तुमच्याकडून झालं, त्याची शिक्षा म्हणून मी तुम्हाला देहांताची शिक्षा दिली. आपल्याला तो खूप विचार करावा लागतो. किती शिक्षा मिळणार आहे आपल्याला. त्यावरती मांडव्य ऋषी म्हणाले, ठीक आहे, माझ्याकडून पाप घडलं तेव्हा मी अज्ञानी होतो. 3 वर्षाचं बालक आहे. 3 वर्षाच्या बालकाला काय कळणार? तेव्हा मी अज्ञानी होतो. तेव्हा शास्त्राने होते तुम्ही मला स्वप्नात शिक्षा द्यायला हवी होती. म्हणजे कुठली शिक्षा केव्हा द्यायची, कशा स्वरूपात द्यायची याचं सुद्धा शास्त्र आहे. मनाला आलं हो त्याला शिक्षा असं चालत नाही. ते म्हणे की शास्त्रानुसार तुम्ही मला एखादं वाईट स्वप्न पाडलं असतं, त्याच्यात मला भीती वाटली असती तर माझं हे पाप निघून गेलं असतं. तुम्ही मला अयोग्य रीतीने शिक्षा दिली म्हणून मी तुम्हाला शाप देतो
की तुम्हाला शूद्र योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल. यमराजाला विदुरांच्या रूपामध्ये दासीच्या घरी जन्म घ्यावा लागला. असंही विदुरजी. हेच विदुरजी आता मैत्रेय ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंतांनी त्यांना दिलेलं ज्ञान ग्रहण करण्याकरता नम्रतापूर्वक उपस्थित झालेले आहेत. इथे राजा परीक्षिताने शुकदेवजी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, जर संपूर्ण यदुवंशाचा नाश झाला, तसेच त्रिगुणमयी मायेला नाचवणारे भगवान आपली आकृती सोडून स्वधामाला निघून गेले, तर मग त्यांचे चुलत भाऊ उद्धवजी यदुवंशामध्ये कसे काय वाचले? आता लक्षात घ्या, इथे राजा परीक्षित आणि शुकदेवजी महाराज यांचा संवाद चालू आहे. शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला सगळ्या गोष्टी सांगतायत. ते सांगत असताना त्यांनी आता उद्धवजींची गोष्ट सुरू केली. उद्धवजी आणि विदुरजी. आता विदुरजी पण प्रश्न विचारतात, त्याची पण उत्तरं दिली जातात. गोष्टीत गोष्ट असा सगळा प्रकार आहे. मग आता इथे काय होतंय की परीक्षित राजा शुकदेवाला प्रश्न विचारतो की तुम्ही तर म्हणाला होतात ना की संपूर्ण यदुवंशाचा नाश झाला, मग उद्धवजी त्याच्यातून कसे काय वाचले? ते सुद्धा यदुवंशीय आहेत. काय झालं ते मला सांग. या प्रश्नाचं उत्तर देताना शुकदेवजी महाराज म्हणाले की हे पहा परीक्षिता, भगवंतांनी काट्याने काटा काढल्यानंतर असा निश्चय केला होता की हे यदुवंश वृक्षही सोडायचं आहे. म्हणजे काय केलं की त्यांनी आपल्या संपूर्ण कुळाचा नाश केला. पण आपलं ज्ञान म्हणजे भगवंताचं जे स्वरूप ज्ञान आहे ते कुठेतरी राहिलं पाहिजे ना. कारण नंतरची लोक येतील त्यांना ते ज्ञान कसं कळेल? त्याला कुणीतरी माध्यम असलं पाहिजे. आणि हे ज्ञान जगामध्ये कसं प्रसारित होईल? त्यावेळेला त्यांना उद्धवजींची आठवण आली. कारण उद्धवजी साक्षात भगवंताचं जे स्वरूप होते आणि संसारामध्ये अडकलेले नव्हते, पूर्ण विरक्त होते. मग हे ज्ञान कोणाला द्यायला हवं? तर जो भगवंताचा भक्त आहे, विरक्त आहे, अशाच व्यक्तीला ज्ञान दिलं जातं. म्हणून भगवंतांनी उद्धवजींना आपलं ज्ञान, स्वरूप ज्ञान दिलं. तसंच भगवंताची ध्यान धारणा करण्यास उद्धवजी योग्य असल्यामुळे त्यांनी आपण अंतर्धान झाल्यानंतर या धर्तीवर आपलं ज्ञान राहायला हवं, म्हणून उद्धवजींना ते सगळं ज्ञान सुपूर्द केले. आता श्रीमद भागवताच्या 3 स्कंदाच्या 3 अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या वैराग्याचं वर्णन केलेलं आहे. आता भगवंतांनी आपल्या कुळाचा नाश का केला? काय कारण होतं? भगवंतांनी निर्माण केलेली सोन्याची द्वारका, तिथले सगळे भोग इतकंच नव्हे तर त्यांच्या अतिसुंदर सद्गुणी पत्नीविषयी देखील त्यांना वैराग्य निर्माण झालं. भगवंताच्या वैराग्याचं काय कारण होतं? भगवंतांना का बरं वैराग्य आलं? त्याचं कारण असं होतं की त्यांच्या ज्या पत्नी होत्या 16,108, त्या पत्नी आपापसामध्ये रागद्वेष करायला लागल्या होत्या. म्हणजे पत्नीच्या मनामध्ये असूया निर्माण करायला लागली. त्यानंतर भगवंताचा आणि बलरामजींचा थोडासा मतभेदही होत होता. भगवंताची मुलं, नातवंड त्यांचं ऐकत नव्हते. श्रीकृष्णांचं मुलं आणि नातवंड ऐकत नव्हते. आपली काय कथा आहे? आपलं कोणीच ऐकत नाही, कोणी ऐकत नाही. नवरा ऐकत नाही, नवरा असेल तर बायको ऐकत नाही, मुलं तर अजिबात ऐकत नाही. तुला मुलं म्हणतात तुम्हाला काय कळतं? कळतं का तुम्हाला आता जग कुठे चाललंय? आणि सांगतो की तुम्ही ऐक. हो ना. बायकोचं म्हणणं असतं की नवऱ्याला काहीच कळत नाही, मी आहे म्हणून त्याचा संसार आहे. आत्तापासून नाही आहे, पूर्वीपासून आलेले असेल. म्हणून मुलं आणि नातवंड त्यांचं ऐकत नव्हतं. श्रीकृष्ण ज्या गोष्टी करायला मनाई करत होते त्याच गोष्टी मुलं मुद्दाम होऊन करायचे. मुलं आपापसात भांडत होते. इतकंच नाही तर ते इतके उद्दंड झाले होते
की भगवान श्रीकृष्ण त्यांना कुठल्याही गोष्टी करता मनाई करायचे, त्यावेळेला श्रीकृष्णांवर सुद्धा ते प्रहार करायला मागे पुढे पाहत नव्हते. म्हणून भगवंतांनी विचार केला की मी आतापर्यंत अत्यंत प्रेम प्रकट केले, सगळ्यांना प्रेमाने सांभाळणं, सगळ्यांना जीव लावणं, सगळ्यांचं कोण कौतुक केलं, सगळ्यांचं हवं नको सगळं मी केलं, पण त्याचा काहीही उपयोग आता होत नाही. त्याच्या पलीकडे ही लोक केली. मग आता काय करायचं? मग आता मी सगळं वैराग्य प्रकट करतो. आणि भगवंतांच्या जीवनामध्ये राग वैराग्य म्हणजे प्रेम आणि वैराग्य, धर्म आणि अधर्म, ज्ञान आणि अज्ञान, सुख आणि दुःख सगळेच असतात. म्हणून त्यांनी निराशेने वैराग्य प्रकट केले. विरक्त होऊन उद्धवजींना त्यांनी ज्ञानदान म्हणून ते अंतर्धान होऊन गेले. इकडे विदुरजी उद्धवांचा निरोप घेऊन मैत्रेयीजींना भेटलेले आहेत. मग विदुरजींनी त्यांना विचारलं की महाराज, संसार करणारे लोक सुख मिळावं म्हणून काम करतात, पण सुखाचं स्वरूप काय आहे? आता संवाद सुरू झाला आहे तो मैत्रेय ऋषी आणि उद्धवजी. त्यांचा संवाद शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला सांगतात आणि हे सगळं आपण ऐकतोय. आपल्याला सगळं लक्षात ठेवायचं कोणाचं काय चाललंय. तर विदुरजींना प्रश्न पडला की जे लोक संसार करतात, माणूस संसार संसार कशा करतात? तर सुख मिळवण्याकडे. मग सुखाचं खरं स्वरूप काय आहे म्हणून सुख कशाला म्हणतात? लोक सुख मिळावं म्हणून काम करतात आणि त्यांना दुःखही मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. त्यांच्या दुःखाची निवृत्तीही होत नाही. म्हणजे होतं काय की माणूस सुख मिळवण्याकरता आणि साधनं गोळा करतो. माणसाला असं वाटतं की पैसा मिळाला की सुख, तो पैसा करतो. मग पैसा मिळाल्यावर सुखाची साधनं घरामध्ये आणतो विविध प्रकारची जे आपल्या घरामध्ये असतात. ती साधनं आणल्यानंतरही त्याला सुख मिळतं का? काही प्रमाणामध्ये काही वेळ त्याला सुख मिळतं, पण आपल्यापेक्षा भारी वस्तू दुसऱ्याच्या घरात बघितल्या की त्याला दुःख व्हायला संपले. सुख आहे का? 4,000ची साडी घातली, कुठे फंक्शनला गेलो आणि आपल्यापेक्षा सुंदर साडी दुसऱ्याच्या अंगावर पाहिली, सुख संपलं साडीची. ही सुख आहे. मग या सुखाला सुख म्हणायचं का? म्हणजे त्या सुखाच्या मागे, सुखाच्या कल्पनेच्या मागे, सुख नसतंच, कल्पना आहे. सुखाच्या कल्पनेच्या मागे माणूस धावतो आणि त्याला सुख मिळत नाही, कायम दुःख मिळतं आणि त्या दुःखाची निवृत्ती होत नाही. आणि म्हणून त्याचं उत्तर देताना मैत्रेयी असं म्हणाले की ही सगळी भगवंताची माया आहे. भगवंताची माया आहे. जिथे दुःख नाही ते दुःख आहे असं आपल्याला वाटतं आणि जिथे सुख आहे ते आपल्याला जाणता येत नाही. आणि म्हणून माणूस या अंधकारमय दुनियेमध्ये कायम भटकत असतो. सुख शोधण्यामागे तो भटकत असतो. त्याला असं वाटतं की याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल. ही वस्तू गोळा करतो आणि त्याच्यातून त्याला दुःख प्राप्त होतं. मग सुख आणि दुःख हे काय आहे? तर या मनाच्या कल्पना आहेत. वास्तविक सुखही अस्तित्वात नाही आणि दुःखही अस्तित्वात नाही. आपण मानतो की मला याच्यात सुख मिळालं, आपण मानतो की मला याच्यामुळे दुःख झालं. खरं त्याच्यात दुःख आहे का? जर एखाद्या वस्तूमध्ये दुःख असतं तर त्या वस्तूमुळे सगळ्यांनाच दुःख झालं असतं, पण तसं नाही होत. एखाद्या माणसाला त्या वस्तूपासून दुःख होतं, त्याच वस्तूपासून एखाद्या माणसाला सुख मिळतं. मग वस्तूमध्ये सुख आणि दुःख आहे का? सुख आणि दुःख या माणसाच्या मनाच्या भावना आहे, कल्पना नाही. प्रत्यक्षात सुख आणि दुःख अस्तित्वात नाही. त्यालाच त्यांनी माया म्हटलेलं आहे. ही सगळी भगवंताची माया आहे. म्हणून ते पुढे म्हणतात की विदुरजी या बसा, मी तुम्हाला भगवंताची कथा सांगते.
घेऊन तुमच्या मनातले सगळे क्लेश नाहीसे होते. मैत्रेयीजींनी भागवत सांगायला सुरुवात केली आणि प्रथम आपली गुरु परंपरा त्यांना सांगितली. ते म्हणतात की प्रलय झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तिथूनच आमची ज्ञान परंपरा सुरू होते. आता प्रलय ज्या वेळेला होतो त्यावेळेला सगळी सृष्टी नाहीशी होते, काही शिल्लक नाही. पंचमहाभूते सुद्धा विलीन होऊन जातात. ज्यावेळेस सृष्टी उत्पन्न होते त्यावेळेला एक एक महाभूत प्रकट होत. सगळ्यात शेवटचं महाभूत आहे पृथ्वी. पहिल्यांदा आकाश, नंतर वायू, नंतर अग्नी, नंतर जल आणि नंतर पृथ्वी. आणि ज्यावेळेला प्रलय होतो त्यावेळेला उलट्या दिशेने आधी पृथ्वी पाण्यामध्ये मर्ज, पाणी अग्नीमध्ये लय पावतं, अग्नी वायूमध्ये लय पावतं, वायू आकाश तत्वामध्ये लय पावतं आणि आकाश तत्व कुठे? आकाश सुद्धा जग आहे, पंचमहाभूतांपैकी एक आहे. त्यामुळे आकाश तत्व सुद्धा ब्रह्मतत्वामध्ये विलीन होतं. तिथूनच सगळं व्यक्त होतं, पुन्हा तिथे जाऊन लय पावतं. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला विलय होतो त्यावेळेला काय शिल्लक राहतं? केवळ ब्रह्मतत्व. पण ते असं म्हणतात की आमची गुरु परंपरा, ज्ञान परंपरा ब्रह्मतत्वापासून सुरू होते आणि तेच ज्ञान आम्हाला सनत कुमार, सांख्यायन, बृहस्पतीद्वारा प्राप्त होतं. मैत्रेयीजी विदुरांना म्हणाले की जेव्हा अखंड ज्ञान संपन्न आदिदेव भगवान संकर्षण पाताळ लोकात विराजमान होते तेव्हा सनकादी ऋषींनी परमपुरुषोत्तम ब्रह्मतत्व जाणण्याची जिज्ञासा प्रकट केली. पहिल्यांदा काय झालं तर आदिदेव संकर्षण. आता संकर्षण कोण आहे? तर ज्यांना आपण कोण? विष्णू ज्या शेषावरती असतात त्यांना संकर्षण असं म्हणतात. आता शेष याचा अर्थ सुद्धा काय? आपण शेष म्हटलं की ना, शेष याचा अर्थ असा आहे की संपूर्ण सृष्टीचा लय झाल्यानंतरही जे शिल्लक राहतं त्याला शेष म्हणतात. शेष म्हणजे नाग नाही, नंतर आपण त्याला नाग म्हणतो, शेष शाही भगवानचे विषय. तर जे शिल्लक राहतं म्हणजे ब्रह्मतत्व शिल्लक राहतं, तेच ब्रह्मतत्व आहे. ते जाणून घेण्याकरता पहिल्यांदा सनकादी ऋषी ती इच्छा व्यक्त करतात की आम्हाला ते ज्ञान, ब्रह्माचं ज्ञान प्राप्त व्हावं, अशी जिज्ञासा त्यांच्यामध्ये प्रकट होते. मग त्यावरती शेष भगवान व्यक्त होतात आणि संपूर्ण विश्व कारणवारीमध्ये निमग्न होतं. त्यावेळेला भगवान नारायणांच्या नाभीतून ब्रह्माजींची उत्पत्ती होते. आता हे संपूर्ण विश्व जे आहे ते कारण वारीमध्ये निमग्न होतं. आता वारी याचा अर्थ होतो पाणी. तर सृष्टीची निर्मिती जी होते ब्रह्माजी द्वारा ती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होते. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा प्रलय होतो आणि जेव्हा जेव्हा पुन्हा सृष्टी निर्माण करण्याची वेळ येते त्यावेळेला एक सारखी मागच्या वेळेला जशी केली होती तशीच असं नाही. प्रत्येक वेळेला वेगळा मॉडेल असतं, वेगळ्या संकल्पना असतात, वेगळ्या पद्धतीने सृष्टी निर्माण केली जाते. तर पृथ्वी कधी भगवंताच्या जांभेतून प्रकट होते, कधी स्वतंत्र रूपात परमात्म्याद्वारा प्रकट होते असं पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर कल्प सांगितलेले आहेत. 3 कल्प असतात. एक आहे ब्राह्मकल्प, दुसरा आहे पाद्मकल्प आणि तिसरा आहे वाराह कल्प. हे कल्पांचे प्रकार आहेत. तर कल्पांमध्ये काय असतं तर पाद्मकल्प जे आहे त्यामध्ये जेव्हा ब्रह्माजी नारायण भगवंतांच्या नाभी कमलात उत्पन्न झाले तेव्हा त्यांच्या मनात सृष्टी बनवण्याचा संकल्प आला. त्यावेळेला त्यांचं शरीर 2 भागामध्ये विभागलं गेलं.
ब्रह्माजींना सृष्टी निर्माण करायला सांगितली. संकल्प मनामध्ये आल्याबरोबर ब्रह्माजींचं जे शरीर आहे त्याचे 2 भाग झाले. मग ब्रह्माजींचं शरीर आपल्यासारखं स्थूल शरीर आहे का? पंचमहाभूतांनी बनलेलं. जसं आपल्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे, वायू आहे, अग्नी आहे, जल आहे, पृथ्वी तत्व आहे. जड आहे आपलं शरीर, पंचमहाभूतांनी बनलेलं असल्यामुळे हे शरीर पडतं. मृत्यू झाला, शरीरातलं चैतन्य बाहेर पडलं की पंचमहाभूत पडून. तसं ब्रह्माजींचं देह पंचमहाभूतात्मक नाही. मग तो कसा आहे? तर त्यांचं जे स्थूल शरीर नाही तर समस्त सूक्ष्म समष्टी हेच ब्रह्माजींचं शरीर आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये जे सूक्ष्म जीवजंतू आपल्याला पाहायला मिळतात ते आणि समष्टी याचा अर्थ समग्र सृष्टी हेच त्यांचं शरीर आहे. म्हणजे आपला जो देह आहे तो देह सुद्धा ब्रह्माजींपासूनच निर्माण झाला आहे. ब्रह्माजींचा देह जो चिन्मय स्वरूपात आहे तो देह आपल्यामध्ये आहे. बघा, आपलं जे शरीर आपल्याला दिसतं तो शरीराचा बाहेरचा भाग आपल्याला दिसतो. आकार, रंग, रूप, आकार. या शरीरामध्ये सूक्ष्म देह असतो, लिंग देह असतो. ओके, 4 लेअर आपल्या शरीराचे असतात. स्थूल देह आहे, स्थूल देह आहे, लिंग देह आहे, सूक्ष्म देह आहे आणि शेवटचा जो आहे तो तुम्हाला सांगतो. असे 4 देह आपल्या शरीरामध्ये असतात. आता जो स्थूल देह आपल्याला दिसतो, जो क्रिया करताना दिसतो, त्याच्या आतमध्ये त्याच आकाराचा लिंग देह असतो. आणि हा लिंग देह ज्या वेळेला जे लोक अत्यंतिक साधना करतात, सिद्ध अवस्थेला जातात, त्यावेळेला ते आपल्या शरीरातून आपला लिंग देह बाहेर काढू शकतात. जसं ती लोक एकाच वेळेला 2 ठिकाणी, 4 ठिकाणी, 5 ठिकाणी दिसतात. शरीरानेच दिसतात, काम करताना दिसतात. अगदी अलीकडचं उदाहरण टेंबे स्वामींचं आहे. एकाच वेळेला अनेक ठिकाणी ते व्यक्त होताना दिसतात. तर हे जे सगळं सूक्ष्म ज्ञान आहे, तर त्यांना असं म्हणायचं आहे की ब्रह्माजींचं शरीर स्थूल देह नाही, लिंग देहाने म्हणजे चैतन्य, मूळ चैतन्य आणि चैतन्याचा प्रकाश. तर प्रकाश स्वरूप जे आपला देह असतो त्याला लिंग देह असं म्हटलं जातं. त्या लिंग देहाने ते संपूर्ण सृष्टीमध्ये समाविष्ट असतात. ठीक आहे. ज्या वेळेला आपला मृत्यू होतो त्यावेळेला फक्त स्थूल शरीर तिथे पडलेलं असतं. शरीरामध्ये असणारा लिंग देह, सूक्ष्म देह आणि चैतन्य बाहेर पडलेलं असतं. म्हणून जे मृत शरीर असतं त्याच्या आजूबाजूला त्याचा आरा शिल्लक राहत. जो जिवंत माणसाचा एक आरा असतो प्रत्येकाचा, तो आरा त्या ठिकाणी राहत. लक्षात आलं? तर असं हे ब्रह्माजींचं संपूर्ण शरीर आहे. म्हणून त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. एका भागापासून स्वायंभू मनू आणि दुसऱ्या भागापासून शतरूपा प्रकट झाले. त्यांचा अर्धा भाग शक्तीची प्रधानता, श्रद्धेची प्रधानता असलेला परम सुंदर, परम मधुर, परम कोमल शतरूपेच्या रूपात, स्त्रीच्या रूपामध्ये प्रकट झाला. आणि दुसरा जो अर्धा भाग आहे तो स्वयंभू मनूच्या रूपात पुरुष रूपामध्ये तो व्यक्त झाला. नंतर ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दोघं पती पत्नी म्हणून एकत्र या. दोघांनी ब्रह्माजींसमोर हात जोडला, त्यांना नमस्कार केला आणि तुमची काय आज्ञा आहे असं त्यांना विचारलं. की ज्या अर्थी तुम्ही मला प्रकट केलं आहे, आम्हाला प्रकट केलं आहे, त्या अर्थी तुम्हाला आमच्याकडून काहीतरी काम करून घेण्याची इच्छा आहे. बरोबर आहे? आपणही हे लक्षात घेतलं पाहिजे
की आपल्याला ज्या अर्थी भगवंतांनी माणसाचा देह दिलाय त्या अर्थी काहीतरी काम करायला आपल्याला तो देह दिला. फक्त खाणे पिणे मौज मजा करणे एवढ्या करता माणसाचा देह नाही. ब्रह्माजी पिता आहेत, माता पिता अधिक प्रसन्न केव्हा होतात तर जेव्हा त्यांची संतान कर्तव्यपूर्ती करण्याकरता त्यांच्याकडे आज्ञा मागते तेव्हा. ब्रह्माजींनी प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं की तुम्ही सृष्टी वाढवा, संतान निर्माण करा. त्यावरती स्वयंभू म्हणून त्यांना म्हणाले की तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सृष्टी वाढवतो, पण आम्हाला काय जागा कुठे. तोपर्यंत पृथ्वी नव्हतीच, केवळ ब्रह्मदेव तयार झालेले. नाभीतून ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करायला सांगितली. त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले, एक पुरुष प्रधान एक शरीर प्रधान, आणि त्यांना सांगितलं तुम्ही संतान निर्माण. ते म्हणे आम्ही करतो, पण कुठे ठेवायचं त्या मुलांना. पृथ्वी आली ना, त्यावर ब्रह्माजींनी विचार करायला सुरुवात केली की पृथ्वीला आता उत्पन्न करायला. मग पृथ्वी कुठे आहे तर पृथ्वी पाण्यामध्ये उडालेली होती. ती कुठे आहे याचा शोध ते मनाने घेतला. प्रलय झाल्यानंतर पृथ्वी पाण्याखाली निघून जाते, काही त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. पृथ्वी पाण्यामध्ये मर्ज होते, कसं ते झालं. ब्रह्मदेवांनी पृथ्वीच्या प्रकटीकरणाकरता भगवंताचं ध्यान केलं. ही काय आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, भगवंतच पृथ्वीला प्रकट करू शकतात. त्यावेळी त्यांच्या नासिकेमधून छोटासा वराह प्रकट झाला. भगवंताचं पहिलं रूप, पहिलं स्वरूप व्यक्त झालं. वराह रूपात भगवंत आले. वराह भगवान जय. वराह मूर्तीला यज्ञ मूर्ती असं म्हणतात. ब्रह्माजींच्या नाकातून ईश्वराची आदिदैव शक्ती वराहाच्या रूपामध्ये प्रकटली आणि त्यांनी प्रचंड देह धारण करून पाण्यामध्ये त्यांनी शिरकाव केला. आता पहा, 3 शक्ती सातत्याने काम करते. आदिदैविक शक्ती, आदि आध्यात्मिक शक्ती आणि आदि भौतिक शक्ती. आदि भौतिक शक्ती कोणती, ज्या शक्तीमुळे देह निर्माण होतात ती. फक्त देह, वरचं कवच निर्माण होतं, ती आदि भौतिक शक्ती आहे. दुसरी शक्ती आहे आदि दैविक. त्या कवचाला म्हणजे त्या शरीराला चलन वलन करण्याकरता त्या शरीरामध्ये ज्या शक्ती तयार केल्या जातात त्या आहे आदि दैविक शक्ती. पण आपल्या शरीरामध्ये ज्या शक्ती आहेत ते काही आपण नाही निर्माण केलेले. आपलं ज्या वेळेला शरीर तयार होत असतं मातेच्या गर्भामध्ये, त्यावेळेला तिथे त्या दैवी शक्ती येतात आणि त्या गर्भाची नीट रचना करतात. ठीक आहे. ज्यावेळेला मातेच्या गर्भामध्ये त्या गर्भाची वाढ होत असते त्यावेळेला विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट अवयवांची रचना होत असते. मग त्या अवयवांची रचना झाल्यानंतर ज्या शक्तींनी त्या अवयवांची रचना केली आहे त्या शक्ती त्या अवयवांमध्ये स्थिर होतात. म्हणून आपल्या शरीरामध्ये, संपूर्ण शरीरात, अगदी डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत, अंगठ्यापर्यंत अनंत शक्ती वास करतात. हातामध्ये असणारी शक्ती वेगळी, पायांमध्ये असणारी शक्ती वेगळी, डोळ्यांमध्ये असणारी शक्ती वेगळी, आणि सगळ्या शक्ती आपलं आपलं काम करतात. तुम्ही अपसेट झाल्यावर दुसरी शक्ती तिथे जाल. जन्मताच सगळं मिळतं आपल्याला. परमेश्वराची एवढी कृपा असते माणसावरती की तो माणसामध्ये कुठलीच उणीव ठेवत नाही, परिपूर्ण तयार करून त्याला पाठवतो. पण माणूस इथं आल्यानंतर फक्त रडत बसतो, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, असं नाही झालं, तसं नाही झालं. आणि अनंत शक्ती तुला दिली, त्याचा वापर कर, पण ते होत नाही. तर सांगायचं असं की भगवंताच्या, ब्रह्मदेवांच्या नाकातून जी दैवी शक्ती आली त्याच्यापासून वराह आकृती निर्माण झाली. भगवंताने वराह रूप धारण. तर आपल्यामध्ये दैविक शक्ती असतात
आणि तिसरी शक्ती आहे आध्यात्मिक शक्ती. मग आध्यात्मिक शक्ती कोणती? दैवी शक्ती आम्हाला कळली, कानातली शक्ती, नाकातली शक्ती, हातातली शक्ती आणि संपूर्ण शरीरामध्ये इंटरनल ज्या काही क्रिया घडतात आपले, पचन शक्ती, उत्सर्जन शक्ती, रक्ताभिसरण शक्ती, ह्या सगळ्या शक्ती आतमध्ये काम करतात, शांतता, ह्या सगळ्या दैवी शक्ती आहे. मग आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. ओके, कुंडलिनी शक्ती ही आध्यात्मिक शक्ती. ती शक्ती जाणीवपूर्वक आपल्याला जागृत करावी लागते. बाकीच्या शक्ती जन्मातच जागृत असतात. बाळ जन्माला आलं की ते बाहेर आल्याबरोबर रडायला लागतं, दूध प्यायला लागतं, हातपाय हालचाल त्याची व्हायला लागते, हसायला लागतं. त्याला शिकवावं नाही लागत, अरे हसायचं असतं, रडायचं असतं, काय ते आपोआप त्याच्या क्रिया व्हायला लागतात. त्या शक्ती मुळातच जन्माला आल्याबरोबर ऍक्टिव्ह असतात. पण आध्यात्मिक शक्ती मात्र माणसाची ऍक्टिव्ह नसते, ती ऍक्टिव्ह करावी. ठीक आहे, तर इथे जी म्हटलं आहे की ईश्वराची आदिदैव शक्ती जी आहे ती वराहाच्या रूपामध्ये प्रकट झाली, दैवी शक्ती. आणि त्याने प्रचंड देह धारण करून ती पाण्यामध्ये शिरली. आपल्या अंगावरचे केस त्यांनी विस्तारले आणि पाण्यामध्ये अनंत लाटा त्यामुळे उसळल्या. ब्रह्मदेवांनी वराह भगवंताची त्यावेळेला स्तुती केली. तर स्तुती पहा, माणूस स्तुती केव्हा करतो? जेव्हा काहीतरी काम करून घ्यायचं असतं. उगाच फुकट कोणी कोणाची स्तुती करत? ब्रह्मदेवांना पण वराह भगवंतांकडून पृथ्वी बाहेर काढायची ना, म्हणून ते स्तुती करताय. स्तुती केली. भगवान वराह तिथे पृथ्वी पाण्यामध्ये जिथे बुडाली होती तिथे गेले आणि त्या पृथ्वीला त्यांनी पाण्यातून बाहेर काढलं आणि आपल्या शिंगावरती त्यांनी धारण केली. त्यानंतर समुद्राबाहेर येऊन त्यांनी पृथ्वीची स्थापना केली की ज्यामुळे स्वयंभू मनोनिष्ठ रूपाया सृष्टीवरती निवास करू शकते. या प्रसंगाला अनुसरून विदुरजींनी मैत्रेयीजींना प्रश्न विचारला की महाराज, मी तर असं ऐकलं होतं की वराह भगवान पृथ्वीचा उद्धार करायला गेले तेव्हा त्यांची आदिदैत्य हिरण्याक्षाची भेट झाली. त्याच्याशी त्यांचं युद्ध झालं आणि त्यांनी हिरण्याक्षाला मारून टाकलं. ती कथा तुम्ही मला विस्ताराने सांगा. मग इथे असा प्रश्न उपस्थित होतो की जर सगळी सृष्टी प्रलय झाला, सृष्टी नष्ट झाली, मग तो हिरण्याक्ष आला कुठून? तोही नष्ट व्हायला हवा होता ना. तो वाचला कसा तो प्रलयामध्ये? हा प्रश्न इथे प्रश्न असा होतो की ज्यावेळेला ब्रह्माजींनी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली, प्रारंभ केला, तेव्हा फक्त मनु आणि शतरूपा प्रकट झाले होते. मग दिती आणि कश्यपांचा पुत्र हिरण्याक्ष कुठून आला? या प्रश्नाचं उत्तर पुराणामध्ये दिलं आहे आणि ते पाहण्यासारखं आहे. तर हा हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा जन्म या कल्पात झालेला नाही. ते मागच्या कल्पात जन्माला आलेले आहेत. पाद्मकल्पामध्ये ब्रह्माजींच्या एका दिवसाचा एक कल्प होतो. तेव्हा अंशिक प्रलय ज्यावेळेला होतो त्यावेळेला कश्यप ऋषी अदिती बरोबर स्वर्गात जातात आणि त्यांची जी दुसरी पत्नी आहे ती पाताळामध्ये जाते. ती आणि तिचे पुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप प्रलयाच्या जलामध्ये विहार करतात. ओके, म्हणजे आता इथे काय म्हणताय त्यांनी की अंशिक प्रलय ज्यावेळेला होतो त्यावेळेला हे जे हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष जे आहेत ते प्रलयाच्या पाण्यामध्ये राहतात. का? कारण ते मागच्या कल्पामध्ये जन्माला आलेले आहे आणि अजून ते नष्ट होण्याची वेळ आलेली नाही. सो ते आहे. तेव्हा ते समस्त जलाचे स्वतःला स्वामी मानतात. म्हणून जेव्हा भगवान वराह पृथ्वीला पाण्याबाहेर
काढण्याकरता तिथे गेले तेव्हा हिरण्याक्ष त्यांना म्हणाला की ही पृथ्वी आमची संपत्ती आहे, आम्ही या जलामध्ये राहतो प्रलयाच्या, त्यामुळे ही पृथ्वी आमची संपत्ती आहे, तुम्ही हिला नेऊ शकत नाही. दुसरा प्रश्न, या असुरांकडे एवढं ऐश्वर आणि वैभव कसं आलं, हा तिथे प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर आहे भगवंताची लीला. मग या दोघांना पूर्वाश्रमीचे वैकुंठातील जय विजय द्वारपाल यांना सनत कुमारांच्या शापामुळे वैकुंठातून खाली ढकलण्यात आलं होतं. मग हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे कोण आहेत किंवा हे एवढे शक्तिशाली कसे आहेत, तर मुळात ते वैकुंठातील भगवंताचे द्वारपाल आहेत, जय आणि विजय. मग त्यांना सनत कुमारांनी शाप दिला. तो का शाप दिला त्याची कथा आता आहे. या प्रसंगातून त्यांनी असं दाखवलं आहे की ही सृष्टी कर्मावर नाही तर भगवंताच्या इच्छेवर, सामर्थ्यावरती टिकून आहे. जर ईश्वर मुक्ताला बद्ध बनवू शकले नाही आणि बद्धाला मुक्त करू शकले नाही, असृष्टीमध्ये सृष्टी निर्माण करू शकले नाही, तर ईश्वराचं सर्व सामर्थ्य प्रकट होणार नाही. म्हणून भगवंतांनी दाखवून दिलं की वैकुंठातील मुक्त असलेले जय विजय यांना सुद्धा माझ्या इच्छेने संसारामध्ये जावं लागतं, आणि केवळ जावं लागत नाही तर त्यांना मी असुर योनीमध्ये सुद्धा पाठवू शकतो. सगळी काही भगवंताची इच्छा आहे. माझ्या मर्जीने मुक्त असणारे जीव बद्ध झाल्यावर मीच परत त्यांना मुक्त करतो. म्हणजे पहिल्यांदा जे जीव मुक्त असतात त्यांना भगवंत बद्ध करतात, संसारामध्ये अडकवतात. संसारामध्ये अडकवल्यानंतर पुन्हा भगवंताची मर्जी ज्या वेळेला होते की अरे या जीवाला आपण मी मुक्त करेल, त्यावेळेला त्याच्यातून ते त्याला मुक्तही करतात. म्हणून सगळी सृष्टी जी आहे ती भगवंताची लीला आहे. ते दोघे जेव्हा वैकुंठातून हकलले गेले तेव्हा त्यांना अपार ऐश्वर्य संपत्ती दिली गेली. त्यावरून जे लोक वैकुंठात राहतात त्यांच्या जवळ असणाऱ्या ऐश्वर्याची कल्पना येते. असो, विदुरजींनी प्रश्न केला होता की हिरण्याक्ष पाण्यामध्ये कुठून आला. त्याला उत्तर देताना मैत्रेयींनी हिरण्याक्षाचा पूर्व इतिहास त्यांना सांगितला. ब्रह्मदेवांचे मानस पुत्र सनकादी ऋषी फिरत फिरत एकदा वैकुंठ लोकांमध्ये गेले. पहिल्यांदा ब्रह्मदेवांनी काय केलं तर मानस सृष्टी निर्माण केली. मानस सृष्टी निर्माण करत असताना सप्त ऋषी त्यांनी निर्माण केले. त्यानंतर नारदांनाही त्यांनी निर्माण केले, त्याला पण नारदांची कथा आहे. त्याचबरोबर त्यांनी सनकादी ऋषी पण निर्माण केले. तर हे जे सनकादी ऋषी आहेत ते फिरत फिरत एकदा वैकुंठ लोकांमध्ये गेले. त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आज जावं आणि भगवान श्री विष्णूंचं प्रत्यक्ष दर्शन आपण घ्यावं. हे सनकादी भगवंताच्या वैकुंठ धामापासून अगदी जवळ टाकतात. ते केव्हाही विष्णूंचं ध्यान करतात आणि त्यांच्या तत्वाचा साक्षात्कार करून घेतात. त्यांना कधीच आतापर्यंत असं वाटलं नाही की आपण वैकुंठात जावं आणि भगवंताचं दर्शन करावं, कारण भगवंतांना ते आपल्यापासून कधीही दूर मानत नाही. त्यांच्या मनामध्ये कुठलाही विकल्प येत नाही. परंतु विशेष लीला करण्याच्या उद्देशाने भगवंतांनी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण केली. काय की आम्हाला भगवंताचा समोर साकार रूप पाहावं, त्याचं दर्शन घ्यावं असं त्यांना वाटतं. आणि म्हणून ते सनकादी भगवंताच्या जवळ येईल. त्यावेळेला भगवंत कोमल कोमल शेष शैलीवरती, की जी प्रलय कालातही शेष राहते तिच्यावरती शयन करत होते. क्षीरसागर त्यांच्या जवळ होता. कौस्तुभमणी लक्ष्मी संपूर्ण विश्वाचं पालन पोषण करण्याची सामग्री त्यांच्या जवळ होती आणि ते शयन करत होते. एके दिवशी भगवंताच्या मनात असं आलं की काही दिवसांसाठी मी वैकुंठातून बाहेर जावं, थोडंसं फिरावं, चार हातांनी काहीतरी काम करावं.
भगवंताचे जय विजय नावाचे जे द्वारपाल होते त्यांनाही आपण भगवंताच्या बरोबर क्रीडा करावी अशी मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली. मग एक दिवस लक्ष्मी माता वैकुंठाच्या बाहेर फिरायला गेल्या, थोडस शॉपिंग करायला गेल्या असतील, त्या बाहेर गेले. त्या परत आल्यानंतर या जय विजयाने त्यांना अडवलं. द्वारपाल आहेत त्यांनी अडवलं आणि त्यांनी सांगितलं की माते, भगवंत आता योग निद्रेमध्ये लीन झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही आतमध्ये जायचं नाही, थोडा वेळ बाहेर प्रतीक्षा करा. लक्ष्मी मातेने ते ऐकलं आणि तिला भयंकर राग आला. ती त्यांना म्हणाली की मी या घराची मालकी नाही, स्वामिनी आहे आणि तुम्ही माझे नोकर आहात, तरी तुम्ही मला थांबवता. तुम्ही माझा घोर अपमान केला. आणि म्हणून रागाने फणफणत ती आतमध्ये गेली. ती आत गेली आणि भगवंतांना रागाने म्हणाली की तुमचे जे पार्षद आहेत, नोकर आहेत, ते अत्यंत वाईट आहेत. त्यांनी मला स्वतःला आत्महत्या येण्यापासून अडवलं. अहो, मी मालकी आहे ना घराची, मला कसे काय ते अडवू शकतात. त्यावरती नारायण भगवान तिला म्हणाले की तुम्ही देवी काही काळ शांत राहा. तुम्हाला राग आला हे खरं आहे आणि माझे नोकर, ते जे नोकर आहेत द्वारपाल आहेत, ते वाईट वागले, हे खरं आहे. पण तुमच्या सांगण्यावरून मी जर त्यांना काढून टाकलं तर लोक असं म्हणतील की भगवंत लक्ष्मीच्या हातातलं खेळणं आहे. लक्ष्मी जसं सांगेल तसं भगवंत नाचतात. मला लोक सरळ म्हणतील, माझी बदनामी होईल. त्यामुळे थोडंसं धीर धरा. ज्या अर्थी त्यांनी तुम्हाला अडवलं आहे त्या अर्थी ते आणखीन चुका करणार आहे. आणि मग त्यांनी चूक केली की आपण त्यांना शिक्षा देऊ. तेव्हा एखाद्या संतांचा अपमान ते करतील आणि तेव्हा त्यांना इथून काढून टाकता येईल. त्यामुळे तुम्ही काही वेळ धीर धरा, शांत राहा असं भगवंतांनी लक्ष्मीला समजावले. त्याप्रमाणे लक्ष्मी देवी शांत झाली. त्यानंतर काही काळाने सनत कुमार तिथे आले आणि त्यांनाही जय विजयाने भगवंताच्या जवळ जाण्यापासून थांबवलं, अडवलं. त्यांनाही सांगितलं आता भगवंत काही भेटणार नाही, अपॉइंटमेंट घेतली का असं भगवंत कुणालाही लगेच भेटत नाही, थोडं थांबव. त्यांना असं वाटलं की सनत कुमार हे बालक आहेत आणि सनत कुमारांना मात्र राग आला. खरं तर सनत कुमार जन्मतःच मुक्त आहे आणि सत्वमय आहे. दुसरी गोष्ट, वैकुंठ हे भगवंताचं धाम आहे. त्या ठिकाणी काम, क्रोध, अहंकार, मत्सर हे भाव नसतात. जिथे भगवंत आहेत तिथे हे भाव नसतात. तरी सुद्धा सनत कुमारांना राग आला. का आला? भगवंताची इच्छा. कारण भगवंतांना पुढचं सगळं घडवून आणायचं आहे, म्हणून भगवंताची इच्छा झाली आणि त्यांच्या मनामध्ये राग आला, त्यांना क्रोध आला. सनत कुमारांना राग आला आणि ते म्हणाले की सगळे विश्व भगवंताच्या पोटात असते, त्यांच्या संकल्पामध्ये ते निवास करते, तरीही त्यांच्या लोकांमध्ये राहून तुम्ही अशा भेदबुद्धीने वागता, आम्हाला भगवंताजवळ जाण्यापासून अडवता. तेव्हा तुम्ही वैकुंठात राहून असा भेदभाव करता, म्हणून तुम्ही असुर योनीमध्ये राहावे, तिथे राहण्यास तुम्ही योग्य नाही. म्हणजे सनत कुमारांनी जय विजयाला शाप दिला की तुम्ही आता इथून असुर लोकांमध्ये जा. जो आपलं अंतःकरण नीट समजून घेऊ शकत नाही, केवळ संसाराचं ज्ञान देणाऱ्या इंद्रियांमध्ये फसतो, त्याला असुर असं म्हणतात. मग असुर म्हणजे कोण? की जो इंद्रियांच्या सुखामध्ये फसतो त्याला असुर म्हणतात. केवळ इंद्रियांचं सुख मिळवण्यासाठी जो आयुष्यभर धडपड करत राहतो त्याला असुर योगी असं म्हणतात. म्हणून सनकादिक जय विजयानं म्हणाले की इंद्रिय सुखात फसलेले लोक जिथे राहतात तिथे तुम्ही जा, तिथे तुम्ही भेदभाव करा, कामी बना, क्रोधी बना, लोभी बना. आणि म्हणून ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप नावाचे असुर झाले.
आणि दोघांची वृत्ती अत्यंत लोभी होती. आता हिरण्याक्ष याचा अर्थ काय की ज्याची दृष्टी कायम सोन्यावरती असते त्याला हिरण्याक्ष असं म्हणतात. की त्याने सोन्याचा आत्यंतिक संग्रह स्वतःकडे करून घेतलेला होता, म्हणजे खूप संपत्ती त्याच्याकडे होती. आणि हिरण्यकश्यप याचा अर्थ असा की जो सोन्याच्या शैलीवरती झोपतो त्याला हिरण्यकश्यप असं म्हणतात. म्हणजे आत्यंतिक भोगवृत्ती त्याच्या ठिकाणी होती. एकाकडे संग्रह वृत्ती अत्यंतिक आहे आणि दुसऱ्याकडे भोगवृत्ती अत्यंतिक आहे. हिरण्याक्षने पुष्कळचं धन एकत्र केलं होतं आणि हिरण्यकश्यपूने पुष्कळसा उपभोग घेतला होता. आता उपभोग ज्या वेळेला माणूस करायला लागतो त्यावेळेला त्याच्याबरोबर पापही वाढत जातं. कारण जेव्हा माणूस उपभोग घेतो तेव्हा त्याची बुद्धी हळूहळू नष्ट व्हायला लागते. कुठलंही पाप करायला माणूस तयार होतो. तसंच त्यांचं झालं. अत्यंत कामीच्या रूपामध्ये पुढे हे दोघंच रावण आणि क्रोधाच्या रूपामध्ये शिशुपालाच्या रूपामध्ये जन्माला आले. म्हणजे पहिला त्यांचा जन्म झाला हिरण्याक्ष हिरण्यकश्यप, तेच जय विजय पुढे जाऊन रावण आणि शिशुपाल झाले. म्हणून हे चौघे भगवंताचे पार्षद म्हणून बनले गेले. पुढे त्यानंतर भगवंत त्या महात्म्यांच्या जवळ आले. म्हणजे सनत कुमारांनी या जय विजयांना शाप दिला. तोपर्यंत भगवंत आतच होते, तोपर्यंत ती बाहेर आले नाही. परस्पर काम होतंय ना हो, मध्ये हस्तक्षेप करायचा नाही. नंतर ते आले महात्म्यांजवळ आले आणि त्यांचा मोठा आदर सत्कार करत त्यांना म्हणाले की तुम्ही या दोघांना जो शाप दिला तो योग्यच दिला. इथे भगवंताची व्यवहार कुशलता आपल्याला दिसते. अशा प्रसंगी त्यांनी आपल्या माणसांचा पक्ष न घेता बाहेरच्या लोकांना संतोष वाटेल म्हणून त्यांची बाजू त्यांनी घेतली. आणि भगवंत त्यांना म्हणाले की महात्मन तुम्ही माझे सर्वस्व आहात. कारण महात्म्यांनी जर माझ्या गुणांचं वर्णन केलं नसतं तर लक्ष्मीने मला वरलं नसतं. मी वैकुंठनाथ झालो नसतो. ईश्वराच्या स्वरूपामध्ये तुम्ही मला मानलं नसतं. म्हणून मी तुमच्या आधारावरती जगतो आहे. आणि माझे हात जर तुमच्या विरुद्ध काम करायला लागले तर तेही तुम्ही छाटून टाका. आता तुम्ही दिलेल्या शापामुळे हे दोघं जण मृत्यू लोकामध्ये जातील आणि शाप होऊन परत वैकुंठाला येतील. आणि माझ्या सेवकांकडून तुमचा झालेला अपमान मी माझ्याकडून झालेला अपमान आहे असं मानतो. शेवटी माझे सेवक आहेत ना, त्यांनी तुमचा अपमान केला त्यामुळे अप्रत्यक्षरित्या तो माझ्याकडूनच अपमान झाला असं मी मानतो. आणि म्हणून हे असुर भावाने मर्त्य लोकामध्ये 3 वेळेला जातील आणि त्यांचा उद्धार करण्याकरता त्यांच्या मागे मागे मी 4 वेळेला मर्त्य लोकांमध्ये जाईल. ठीक आहे. तर भगवंतांनाच इथे यायचं होतं, पण आता काहीतरी तर कारण पाहिजे. आणि नुसतं छोटं मोठं कारण नको, मोठं कारण हवं. म्हणून त्यांनी हा सगळा प्रपंच मांडून आणले. हिरण्याक्षासाठी मी वराह अवतार घेईल, हिरण्यकशिपूसाठी नरसिंह अवतार धारण करेल, रावणासाठी राम बनून घेईल आणि शिशुपालासाठी श्रीकृष्ण बनून 4 वेळेला मी धरतीवरती अवतार घेईल आणि यांचा उद्धार करून त्यांना लवकरात लवकर आपल्या धामामध्ये घेऊन येईल असं भगवंतांनी सनत कुमारांना सांगितलं. म्हणून तो जो हिरण्याक्ष आहे ज्याने भगवंतांना अडवलं पृथ्वीला बाहेर काढण्यापासून, तो हिरण्याक्ष म्हणजेच द्वारपाल आहे, जय विजयांपैकी एक आहे. ठीक आहे. आता पुढचा जो भाग आहे तो हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष यांच्या जन्माचा आहे. असुरी योनीमध्ये त्यांना जन्म घ्यायचा आहे. इथे शाप दिला म्हणजे लगेच खाली आले असं नाही. तो कुठल्या तरी मातेच्या पित्याच्या पोटी त्यांचा जन्म होणार आहे.
आणि मग पुढे सगळी लीला सुरू होणार आहे. ठीक आहे, तो भाग आपण आता उद्या पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.